छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि यानंतर खऱ्या अर्थानं इतिहासाला पुन्हा एकदा वाचा फुटली। संभाजी महाराजांना पकडून देणारे फितूर कोण होते, ते संभाजी महाराजांच्या दुःखद अंत, या सगळ्याच गोष्टींबद्दल आता पुन्हा एकदा नवनवीन दावे समोर येत आहेत। त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली होती का, अशा गोष्टी सुद्धा कानावर पडतात। तर जाणून घेणार आहोत या गोष्टीत नक्की किती तथ्य आहे आणि याचे ऐतिहासिक पुरावे नक्की काय सांगतात, हेच प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्यातील मतभेदांबाबत इतिहासात विविध प्रकारचं लिखाण करण्यात आलंय। काही वर्षांपूर्वीच याबाबतच्या अशाच लिखाणानं वाद निर्माण झाला होता। शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचं कथन एका पुस्तकात करण्यात आलं। त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया तर उमटल्याच, पण मराठा इतिहासाच्या काळजावरची ही जखम पुन्हा एकदा भळभळू लागली। लेखक गिरीश कुबेर यांचं रेनेसॉन्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र हे इंग्रजी भाषेतील पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं होतं। महाराष्ट्राची जडणघडण उलगडून दाखवताना त्यांनी डेक्कन आफ्टर शिवाजी या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं याची मांडणी केली। कुबेर लिहितात की अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं। त्यापैकी काही जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते। या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान अशा कर्तृत्ववान मंडळीच्या फळीचा अंत झाला। नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली। पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी लिखाण खोडसाळपणाचा असल्याचा आरोप करत भाजपनं या पुस्तकावर बंदीची मागणी केली। राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी या पुस्तकातून हा भाग वगळण्याची मागणी केली, तर गिरीश कुबेरांनी माफी मागावी असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं होतं। संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्या। पण आता विषय आलाच आहे, तर जाणून घेणार आहोत की संभाजी महाराज आणि सोयराबाईंचं नातं नेमकं होतं कसं। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर नक्की काय घडलं? सोयराबाईंनी संभाजी महाराजांविरुद्ध खरंच कट रचले होते का? सोयराबाईंचा मृत्यू नेमका झाला कसा? याबद्दल इतिहासात काय पुरावे आहेत? इतिहासकारांची यावरची मतमतांतरं नक्की आहेत काय? याबद्दल तेही सविस्तर। शिवाजी महाराजांची पट्टराणी म्हणून मान मिळालेल्या सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या। धाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातब्बर लढवयांनी शहाजी राजेंच्या सैन्यात पराक्रम गाजवला। त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई। शिवाजी महाराजांसोबत त्यांचा विवाह झाल्याची निश्चित तारीख सापडत नाही। त्यांना पुढे बाळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम ही दोन अपत्ये झाली। 6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला। त्यावेळी सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर 3 पत्नी देखील हयात होत्या। संभाजी 2 वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता। शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजींना युवराज पदाचा मान देण्यात आला। शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी हे वारसदार असतील हे गृहीत धरून इंग्रजांनी संभाजी महाराजांना नजराणा दिला होता। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी सोयराबाईंचा पुत्र राजाराम यांचं वय अवघं 4 वर्ष होतं। संभाजी महाराजांसारखा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही, याचा अर्थ याच्या पुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामांना मिळणार नाही, असं मनात येऊन सोयराबाईंना दुःख झालं आणि ते सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला धरून स्वाभाविक आहे, असं डॉक्टर कमल गोखले लिहितात। शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर भोसले घराण्यात अंतर्गत कलह सुरू झाले। याविषयीचे संदर्भ शिवदिग्विजय बखरीत आहेत। शिवाजी महाराज, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातल्या तथाकथित कलहाचं वर्णन त्यात दिसतं। राजारामाला गादी मिळावी असा हट्ट सोयराबाईंनी केल्याचं हे बखरकार सांगतात। शिवदिग्विजय बखर इसवी सन 1810 साली बडोदे येथे छापली गेल्याचं वी.का. राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधनं या ग्रंथात म्हटलंय। या काळात रायगडावर परिस्थिती तणावपूर्ण होती आणि त्याला कारणीभूत राणी सोयराबाई आणि त्यांचे पाठीराखे प्रधान मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो सचिव, राहुजी सोमनाथ इत्यादी होते, असं इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सांगतात। या काळात संभाजी महाराज हे रायगडापासून दूर पन्हाळगडावर होते। त्यामुळे सोयराबाईंचा राजधानीतला दबदबा वाढू लागला।
छत्रपती संभाजी एक चिकित्सा या ग्रंथात डॉक्टर जयसिंगराव पवार लिहितात, शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर संभाजी महाराजांचं वास्तव्य ऑक्टोबर 1676 पर्यंत म्हणजे 2.25 वर्ष झालं. 1676 म्हणजे शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर बाहेर पडले. त्यांच्यासोबतच संभाजीराजेही बाहेर पडले. ते पुन्हा महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगडावर गेलेच नाहीत. रायगडावर महाराजांचं अधूनमधून वास्तव्य होत असलं तरी संभाजीराजे तिकडे 3.5 वर्ष फिरकलेले नाहीत. या प्रदीर्घ अनुपस्थितीच्या कालखंडात सोयराबाई आणि त्यांच्या बाजूच्या प्रधानांचा राजधानीतील राजकारणावर प्रभाव निर्माण झाला. 15 मार्च 1680 या दिवशी सोयराबाईंचे पुत्र राजाराम यांचा मौंजी बंधन आणि लग्न सोहळा पार पडला. तेव्हा राजाराम यांचं वय साधारणतः 10 वर्ष होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 2 आठवडे आधी हा विवाह सोहळा पार पडला होता. सावत्र भावाच्या लग्नात संभाजी हजर नव्हते. ते तेव्हा पन्हाळगडावर वास्तव्यास होते. मुघलांसोबत सुमारे वर्षभर जाऊन आल्यानंतर संभाजी महाराजांकडे अनेक जण संशयानं पाहत होते. राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्कवितर्क इतिहासकारांनी मांडलेले आहेत. महाराजांवर विष प्रयोग झाला अशी अफवाही पसरवली होती. सोयराबाईंनी विष घालून शिवाजीस मारलं अशी कंडी उठली होती. हे डच बातमीवरूनही सिद्ध होतं. परंतु या कंडीत फारसं तथ्य असेल असं वाटत नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग आला. राजाराम यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी राजाराम यांचं मंचक्रोहण घाईघाईत करून घेतलं अशी नोंद जेधेकालीन शकावलीमध्ये आहे. मंचक्रोहण म्हणजे सत्तेच्या गादीवर बसवण्याचा विधी. राजाराम यांना सत्तेवर बसवत असताना संभाजी महाराजांना कैद करण्याची ही योजना आखली गेली असं जेधे शकावलीतच नोंदवलं आहे. महाराजांच्या मृत्यूच्या वेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे हे मुख्य प्रधान रायगडावर नसले तरी ते लवकरच गडावर हजर झाले. अण्णाजी दत्तो प्रथम आला आणि त्यानं पुढे होऊन राजाराम महाराजांचं मंचक्रोहण घडून आणलं. एवढ्यात मोहिमेवर असलेला मोरोपंत पेशवेही आला. त्या दोघांनी सोयराबाईंशी मसलत करून संभाजीराजांना कैद करण्याची योजना आखली. संभाजीराजांना कैद करून आणण्यासाठी रायगडाहून प्रधान पन्हाळगडी निघाले. पण हंबीरराव मोहिते हे संभाजीराजांच्या बाजूचे असल्याने त्यांनी उलट या प्रधानांनाच कैद केलं आणि त्यांना संभाजी महाराजांसमोर हजर केलं. त्या राजद्रोह्यांना घेऊन ते राजधानी असलेल्या रायगडाकडे निघाले. रायगडावर आल्या आल्या संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली असं बखरकार मल्हार रामराव यांनी चिटणीस बखरीत लिहून ठेवलं होतं. बखरकार मल्हार रामराव चिटणीस यांनी या घटनेत वर्णन करताना असं लिहिलंय, सोयराबाई साहेब यांजपाशी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारले. ते समयी जवळील बायका सर्व भये करून निघाल्या. तुम्ही राज्य लोभास्तव महाराजांस विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून कोणाला भिंतीस करून त्यात सोयराबाई साहेबास चिनून दूध मात्र घालीत जावे असे सांगून पुत्रासी घेऊन राज्य करावे असं बोललो. त्यानंतर 3 दिवस ती तशीच होती. 3रे दिवशी प्राण गेला हे कळल्यानंतर दहन केलं असा त्यात उल्लेख आहे. मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेलं शिवछत्रपतींचं चरित्र हे चिटणीस बखर म्हणून प्रसिद्ध आहे. 1732 मध्ये ती लिहिली गेली. प्रसिद्ध इतिहास संशोधक V.K. राजवाडे यांनी या चरित्राचा इतिहासकाराला खूप उपयोग होईल, निदान या चरित्रापासून नाना प्रकारच्या शंका घेण्यास अवकाश होईल असं लिहिलं आहे. पण या चिटणीस बखरीच्या ऐतिहासिक प्रामाण्याविषयी अनेक शंका आहेत. ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर सुमारे 125 वर्षांनी लिहिली आहे. मल्हारराव रामरावांचं लिखाण पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केलं गेलं आहे. कारण त्यांचे खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीसांना कट केल्यावरून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं होतं. तो राग इतक्या पिढ्यानंतरही गेला नाही आणि तो बकरीत उतरला असं जयसिंग पवार सांगतात. संभाजी महाराजांच्या बाजूनं लिखाण केलेल्या अनुपुराणात वर्णन आहे की रायगडावर आल्यावर संभाजींनी सोयराबाई आणि आपल्या इतर सावत्र मातांचं सांत्वन केलं. चिटणीसांची ही वर्णनं चुकीचं असल्याचं वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात मांडलं आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई पुढे 1.5 वर्ष जिवंत होत्या असंही ते लिहितात. प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम या 1919 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात याच चिटणीस बखरीचा दाखला घेतला आहे.
याच चिटणीस आणि सभासद बखरींच्या आधारे संभाजींच्या चरित्रावर अनेक नाटकं मोठमोठ्या नाटककारांनी लिहिलेली आहेत आणि संभाजींची चुकीची प्रतिमा जनसामान्यात रुजवली गेली असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे। तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।